अंदमान आणि निकोबार बेटांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि या तडाख्यामध्ये अनेक पर्यटक अडकून होते। मात्र यातल्या 85 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। माधवी देसाई आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। माधवी, काय अधिक माहिती मिळते आहे? माहिती आहे की गेल्या 2-3 दिवसांपासून अंदमान निकोबार मधल्या हॅवलॉक बेटावर हजारोहून जास्त पर्यटक अडकून बसलेले आहेत आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न कोस्ट गार्ड आणि वायुसेनेच्या मदतीने सुरू आहे। कोस्ट गार्डने आज 200 लोकांना वाचवलेलं आहे। 2 शिपच्या सहाय्याने या 200 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तर वायुसेनेने 3 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने 85 लोकांचं रेस्क्यू केलेलं आहे। त्यामुळे एकूण 285 पर्यटक आता सही सलामत तिथून त्यांना आता आणण्याचं काम सुरू आहे। इतरही जे पर्यटक आहेत, जवळपास हजारो पर्यटक अजूनही आहेत आणि या पर्यटकांना वाचवण्यासाठी कोस्ट गार्ड, नेव्ही, वायुसेना हे सगळेजण अगदी शर्थीचे प्रयत्न करतात। दीपक, माधवी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।